श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1245. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये या समस्त युगांचे गुणधर्म कसे आहेत आणि जरी आज आपण देहाने कलियुगामध्ये असलो तरी साधन पुरुषार्थाच्या आधाराने आपण हे युग परिवर्तन आपल्यासाठी कसं करू शकतो याचा अभ्यास बघितला. सूत्र एकच आहे, रघुपती चरण प्रीती अति जाही. प्रभू रामचंद्रांच्या चरणी अत्यंतिक प्रेम करणं हेच सत्ययुगाच्या दिशेने वाटचाल करण्यासारखं आहे. अशा या भुशुंडीजींनी आपल्याला या तिन्ही युगांचे गुणधर्म समजावून सांगितले. सत्ययुगामध्ये केवळ सत्वगुण आहे. त्रेतायुगामध्ये सत्वगुणाच्या बरोबर रजोगुण देखील येतो. द्वापार युग येऊस्तर सत्वगुण आपला पहिला क्रमांक हरवून बसतो आणि रजोगुण हा प्रमुख होऊन जातो. आणि कलियुगामध्ये येता येता रजोगुण देखील आपला अग्रक्रम हरवून बसतो आणि तमोगुण हा प्रथम, त्याच्या पाठोपाठ रजोगुण आणि सत्वगुण हा इतका अत्यल्प होतो की तो शोधूनही सापडत नाही. भुशुंडीजी म्हणतात असे हे युगाचे धर्म आहेत. परंतु जो प्रभू रामचंद्रांचा भक्त आहे त्याची अवस्था कशी आहे तर जसा एखादा जादूगार वेगवेगळ्या प्रकारचे मोहजाळ निर्माण करून समोरच्यांना स्तंभित करून टाकतो, परंतु जो त्याचा सहाय्यक असतो त्याला आपल्या या उस्तादाच्या सर्व मायेच्या आधाराने चाललेल्या या कपट खेळाला तो जाणतो आणि त्यामुळं तो या सगळ्या गोष्टींकडे जसा तटस्थपणे पाहत असतो तसा प्रभू रामचंद्र रूपी स्वामींचा जो दास आहे तो या भगवंताच्या मायेचं हे कौतुक सर्वत्र पाहत राहतो आणि अशा रीतीने तो युगातीत होतो. गोस्वामीजींनी आपल्याला अतिशय हे सुंदर भगवंताच्या भक्तीचं सूत्र सांगितलं आणि तत्पश्चात भुशुंडीजी आपल्या स्वतःचा हा अनुभव जो त्यांनी सांगायला सुरुवात केली होती त्या अनुभवामध्ये आपल्याला घेऊन जातात. गयौ जेनी सुनूर गारी दीन मलीन दरिद्र दुखारी. गए काल कछु संपत्ति पाई तह पुनि करऊं शंभु सेवकाई. विप्र एक वैदिक शिव पूजा करई सदा तेहि काजू न दूजा. परम साधु परमार्थ बिंदक शंभुपासक नहीं हरि निंदक. तेहि सेवऊ मैं कपट समेता द्विज दयाल अति नीति निकेता. बाहि जनम्र देखी मोहि साई विप्र पढ़ाव पुत्र की नाई. शंभु मंत्र मोहि द्विज बर दीन्हा शुभ उपदेश विविध विधि कीन्हा. जपऊ मंत्र शिव मंदिर जाई हृदय दंभ अहमिति अधिकाई. मैं खलमल संकुल मति नीच जाति बस मोह हरिजन द्विज देखे जरऊं
करऊं विष्णु कर द्रोह, गुरनित मोहि प्रबोध, दुखित देखी आचरण मम, मोहि उपजई अति क्रोध, दंभिहि नीति की भावई। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जन हो, आपण एक 3-4 दोह्यांच्या पूर्वी जेव्हा या कलियुगाच्या गुणधर्मांना समजून घ्यायला सुरुवात केली, त्यावेळेला भुशुंडीजींनी खरं तर आपला हा मनुष्य जन्मामधला या कलियुगातला अनुभव सांगायला सुरुवात केली होती. आपल्याला आठवत असेलच की भुशुंडी म्हणताय की तेही कलियुग कोसल पुर जाई, जन्मत भयहु शूद्र तनु पाई, शिवसेवक मन क्रम रुबानी, आन देव निंदक अभिमानी. अशा पद्धतीने भुशुंडीजी म्हणतात की एका कलियुगात, एका कल्पातल्या कलियुगात मी अयोध्येमध्ये शूद्र योनीमध्ये जन्माला आलो होतो. कलियुगाच्या धर्मानुसार वर्णसंकर झाला होता आणि त्यामुळं मी जो काही उद्योगधंदा व्यवसाय करत होतो त्यामध्ये मला प्रचंड धन मिळालं होतं. संस्कारहीन असलेला मी या धनामुळे अत्यंत उन्मत्त होऊन गेलो. अशा उन्मत्त अवस्थेमध्ये मी शीघ्र संतापी, कोणाचंही न ऐकणारा, कोणालाही आदर न देणारा, अशा पद्धतीने मी अयोध्येमध्ये राहत होतो. आणि मला असं वाटत होतं की हे असंच माझं आयुष्य आता या संपत्तीमय धनवान स्थितीमध्ये सुखात जाणार आहे. परंतु मग तिथं कलियुगाचे सगळे गुणधर्म सांगून झाल्यानंतर भुशुंडीजी आम्हाला पुन्हा त्या कथा विभागामध्ये घेऊन येतात. अशा अयोध्येमध्ये मी बराच काळ राहिलो खरा, परंतु त्या अयोध्येच्या महतीला मी जाणलं नाही. आणि तत्पश्चात एकदा अयोध्येमध्ये काय झालं तर तेही कलिकाल बरश बहु, बसेऊ अवध बिहगेस, परेऊ दुकाल विपति बस, तब मैं गयऊ विदेश. हे पक्षीराज, त्या कलिकाळामध्ये मी अयोध्येमध्ये बरेच वर्ष राहिलो खरा, परंतु एकदा न भूतो न भविष्यती असं संकट अयोध्येमध्ये आलं. प्रसंग असा घडला की तिथं खूप भीषण असा दुष्काळ पडला. अशा दुष्काळामध्ये जगणं हे अत्यंत अवघड होऊन बसलं. आणि त्यामुळं मी माझी सगळी संपत्ती तिथंच टाकून शेवटी विपत्तीमध्ये सापडल्यामुळं विदेशामध्ये निघून गेलो. सज्जनो, समर्थांची एक ओवी डोळ्यासमोर येते. कोण समयो येईल कैचा, त्याचा न कळे की भरवसा, जैसे पक्षी दाही दिशा उडो न जाई. आम्ही देखील आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी या ग्रँटेड, ग्राह्य धरून चाललेलो असतो की हे असंच होणार आहे, असंच होणार आहे. मी म्हणतो तीच पूर्व दिशा आहे. आज माझ्याकडे संपत्ती आहे, संपदा आहे. मला कोण या समाजामधून अशा विपरीत अवस्थेमध्ये नेऊन टाकू शकेल बरं? कुठला देव, कसलं प्रारब्ध, मी काही मानत नाही. अशा पद्धतीने जीव या पैशाच्या आधाराने उन्मत्त होऊन जातो. बघा, मला तो जुना हिंदी चित्रपटातला प्रसंग आठवतो. तो वक्त चित्रपट होता बघा, की ज्याच्यामध्ये ते बलराज साहनी असेच आपल्या घरामध्ये आपली पत्नी, आपली मुलं, आपली संपदा याच्यावरती अभिमान व्यक्त करत असतात आणि म्हणतात की आता माझ्या ऐश्वर्याला, सुखाला कधीच आहोटी लागू शकणार नाही. आणि असं म्हणतानाच भीषण भूकंप होतो आणि क्षणार्धामध्ये सगळं काही होत्याचं नव्हतं होऊन जातं. त्यांची मुलं बाळ, ते स्वतः सगळे जण या भूकंपामध्ये तहस नहस होऊन जातात. सजने, या पृथ्वीला जर कशाचं वजन सहन होत नसेल ना, तर ते अहंकाराचं वजन सहन होत नाही. आणि जेव्हा असा अहंकार आपल्या हृदयामध्ये खूप प्रबळ होऊ लागतो ना, जेव्हा आपण असं समजू लागतो की आज आपल्याकडे इतकं आहे की आपल्याला कधीच या दारिद्र्याला सामोरं जावं लागणार नाही, भगवंत अशी काही आपल्या मायेची रचना करतो की त्याच्या आधाराने तुम्ही बरोबर
या सगळ्या असलेल्या भ्रमात्मक आधारांमधून बाहेर पडता. आणि आपल्याला असं वाटेल की देवधर्माचं केल्यामुळं, परमार्थ केल्यामुळं ही अशी वेळ आपल्यावरती येणार नाही. तर सज्जनो, आम्ही अशा कल्पनेने परमार्थ करत असू तर आम्ही अजूनही भ्रमामध्येच आहोत. कारण परमार्थ हा या सांसारिक सुखासाठी नाही, या भवितव्याच्या निश्चिंततेसाठी नाही. परमार्थ हे आपल्या आत्मदर्शनासाठी, स्वरूप दर्शनासाठी, गुरुकृपेच्या आधाराने या प्रभू रामचंद्रांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी करायचं आहे. गुरुराया काय करतो की आमच्या या भक्ती मार्गामध्ये जेव्हा हे प्रारब्ध आम्हाला दुस्सह त्रास देत असतं, त्यावेळेला थोड्याफार प्रमाणामध्ये प्रारब्धाचे भोग मागं पुढं करतो. बस याच्या पलीकडं गुरुराया तुमच्या जीवनामध्ये देखील फेरफार करत नाही. कारण जे काही तुम्ही चुकवायचा प्रयत्न कराल ते तुम्हाला कधी ना कधीतरी भरावं लागणारच आहे, नाही का? अनेकदा आपण बँकेचे हप्ते बुडवतो, आपल्याला वाटतं की सुटलो त्या कचाट्यातून, परंतु सरकारी हात कधी ना कधीतरी आपल्यापर्यंत येऊन पोहोचतोच. आणि मग तिथं दंड हा सगळ्या व्याजासकट आपल्याला भरावा लागतो. तसंच प्रारब्ध देखील आहे. जे तुमचे भोग आहेत ते भोग आपण अत्यंत प्रसन्नतेने, अत्यंत लवलीन होऊन भोगावेत. मग ते दुःखाचे भोग असतील किंवा सुखाचे भोग असतील. दुःखाचे भोग आले की आम्हा प्रत्येकाला भगवंत आठवतो, परंतु सुखाचे भोग आले की आम्ही अहंकाराने उन्मत्त होऊन जातो. मग अशा ठिकाणी जो भगवंताच्या चरणी लवलीन होऊन राहतो, हे सगळं त्याच्या कृपेने आलेलं आहे. तो जितके दिवस देईल तितक्या दिवस ते ठीक आहे, त्याच्या इच्छेने मी त्यात राहीन. अशा पद्धतीने जो या समस्त सुखाच्या भोगांमध्ये राहतो, सज्जनो, तो आसक्तीच्या या असलेल्या जाळ्यामध्ये अडकत नाही. परंतु जो या सगळ्या गोष्टी अशाच राहाव्यात यासाठी परमार्थ करतो, तो कधीच या परमार्थामध्ये प्रगती करू शकत नाही. किंबहुना सद्गुरू आम्हाला या प्रारब्धाचे दुःखरूपी भोग सहन करण्यासाठी मनाची तयारी करून घेत असतो. अनेक जण प्रश्न विचारतात की अहो, आम्ही परमार्थ करतो, मग आमच्या वाटेला हे दुःख का? सज्जनो, ते दुःख तुमच्या वाटेला येणारच होतं. परमार्थाने तुमच्या या दुःखाला सहन करण्याची तुम्हाला थोडीशी शक्ती प्रदान केलेली आहे. बस या पलीकडं या तुमच्या प्रारब्धाचा आणि परमार्थाचा संबंध लावण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही म्हणाला, हो पण एकनाथ तर म्हणतात की एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश आहे. अरे, तो त्याचा प्रश्न आहे. त्याला करायचं असेल करेल, नसेल करायचा नाही करणार. आणि प्रारब्ध बदलण्यापेक्षा त्या भोगाचं दुःख जर बदललं गेलं तर शिंच असू द्या ना, प्रारब्ध जसं असेल तसं. बघा, श्री महाराजांचे अत्यंत परमशिष्य भैयासाहेब मोडक इंदोरचे, एवढी विलक्षण श्रीमंती त्यांनी अनुभवली. आणि जेव्हा ते श्री महाराजांना शरण गेले तेव्हा महाराज एक दिवशी त्यांना सहज म्हणाले की भैयासाहेब, परमार्थ प्राप्त करण्यासाठी हातामध्ये चौपदरी देखील घ्यावी लागते बरं. मग काय पाहिजे तुम्हाला? परमार्थ हवाय का प्रपंच हवाय? भैयासाहेबांनी श्री महाराजांना चौपदरी स्वीकारण्याची तयारी दाखवत परमार्थ मागितला. आणि तशी बुद्धी त्यांना झाली. याचं कारण त्यांच्या प्रारब्धामध्येच तसा योग होता. काही काळामध्येच अतिश्रीमंत असलेले हे भैयासाहेब मोडक बघता बघता दरिद्रतेच्या अवस्थेमध्ये आले. सगळं घरदार विकावं लागलं आणि शेवटी राहत्या कपड्यांनिशी त्यांना पुण्यामध्ये तुळशीबागाच्या राम मंदिरामध्ये येऊन आपल्या आयुष्याचा शेवटचा टप्पा व्यतीत करावा लागला. त्या अवस्थेमध्ये देखील हे रामचरित मानस ग्रंथ ते आनंदाने वाचत, उपस्थित असलेल्या 2-4 लोकांना या चौपाया सांगत, महाराजांचे अनुभव सांगत, कथा सांगत, आणि या जीवनाच्या असलेल्या या दरिद्रतेच्या प्रसंगामध्ये देखील ते अत्यंत समाधानाने जगले. त्यांनी कधी महाराजांना विचारलं नाही की महाराज, मी आपली भक्ती केली, मग असा दुर्धर प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये का बरं? आयुष्याच्या अंतिम टप्प्यामध्ये जेव्हा ते गोंदवल्याला होते तेव्हा गणपतराव दामले म्हणाले की भैयासाहेब, आपली ही सगळी परिस्थिती पाहून कधी कधी फार मन दुःखी होतं. ते म्हणाले, अहो छे गणपतराव, असा मनात विचार देखील आणू नका. अहो, महाराजांनी माझ्या आयुष्याचं सोनं करून टाकलंय बघा.
सज्जनो, ज्याच्या जीवनातलं सोनं नाणं गेलं, त्याला परमार्थात सद्गुरूने नेमकं काय दिलं हे कळतं की मला माझ्या सद्गुरुरायांनी जीवनाचं सोनं करून टाकावं असं सद्भाग्य प्रदान केलेलं आहे. त्यामुळे यातून एकच गोष्ट लक्षात घ्यावी की जेव्हा सुख प्राप्त होईल तेव्हा कधी उन्मत्त होऊ नये, कधी याला ग्राह्य धरू नये की हे असंच राहणार आहे माझ्या आयुष्यात, हे कधी कमी होणारच नाही. जी जशी परिस्थिती आहे ती भगवंताच्या इच्छेने आलेली आहे, या भावनेने लवलीन होऊन आपण आपलं प्रारब्ध सहन करावं, म्हणजे आपल्याला त्याचा त्रास होत नाही. भुशुंडी या कलियुगामध्ये अशी श्रीमंती उपभोगत असताना अचानक दारिद्र्य आलं आणि बघता बघता तिथं आहाराची देखील आता अयोध्येमध्ये सोय राहिली नाही. लोक एकमेकांना ओरबडून खाऊ लागले. बघा, ही सगळी समाज व्यवस्था, हे संस्कार मनुष्याचे जोपर्यंत त्याचं पोट रिकाम होत नाही ना तोपर्यंतच टिकतात. आपण बघतो ना, अनेक देशांमध्ये आता सध्या दिवाळखोरी चालू आहे. लोक या दुकानांना फोडतात, आतमधल्या वस्तू जशा असतील तशा जास्तीत जास्त आपल्याला कशा मिळतील या पद्धतीने भरून घ्यायला सुरुवात करतात. रस्त्यावरती रक्ताचे पाट वाहू लागतात. दुष्काळ, आणीबाणी, दिवाळखोरी या सगळ्या गोष्टी मनुष्यामध्ये लपलेल्या पशुत्वाला वरती आणतात. तो पशुप्रमाणे वागू लागतो. जसे कावळे देखील एखाद्या निरामिष आहारावरती ते भक्ष्य माझा आहे असं म्हणून झडप घालण्याचा प्रयत्न करत असतात, तशीच कावळ्याची वृत्ती माणसामध्ये देखील या अशा संकट समय दिसू लागते. श्रीमंतांचं धन लुटलं जातं, घरदार लुटलं जातं, घरातून हाकलून दिलं जातं. समाज हा अत्यंत प्रक्षोभ आपला या श्रीमंतांवरती काढू लागतो. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जीव वाचवून बाहेर पडणं एवढं एकच काम आपल्या हातात राहतं आणि तेच भुशुंडीजींनी केलं. परेव दुकाल बिपती बस तबमय गयऊ बिदेस. सहजासहजी कोणी सोडत नाही हो आपलं घरदार. दुष्काळ पडला तरी मनुष्य म्हणतो की अरे नाही, असेल आपल्याकडे अन्नधान्य, काय वर्ष 2 वर्ष पुरेल, एवढं काही काळजी नाही, हे दुष्काळाची परिस्थिती आपण अशीच निभावून घेऊ. परंतु या एका दोह्याच्या मध्ये कितीतरी गोष्टी कदाचित भुशुंडीजींनी अनुभवल्या असतील. या कलियुगामध्ये ज्या पद्धतीने आपण बघतो की समाजांमधला प्रक्षोभ हा कसा रस्त्यावरती येतो. मध्यंतरी नाही का त्या कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये त्या 2 साधूंना काही कारण नसताना बेदम मारहाण करून मरण स्वीकारावं लागलं. ही कुठली पशुत्वाची भावना आहे माणसाच्या अंगातली. हे सगळं अशा लॉकडाऊन सारख्या सिच्युएशन मध्ये किंवा जे आणीबाणी सारख्या गोष्टी येतात की जेव्हा असा दुष्काळ पडतो किंवा या दिवाळखोरी सारख्या गोष्टी येतात तेव्हा माणसातलं पशुत्व जागृत झाल्याच्या खुणा असतात. काहीशी तशीच परिस्थिती भुशुंडीजींना देखील अनुभवावी लागली असेल, परंतु त्यांनी त्या गोष्टीचं कदाचित आपल्याला इथं वर्णन करून सांगितलेलं नाही. त्यांनी आपल्याला संकेतात्मकरित्या या कलियुगामध्ये लोकांचं आचरण कसं असतं तेच प्रदीर्घपणे सांगितलं. मग काय, अयोध्येमधून भुशुंडीजी बाहेर पडलेत, करायचं काय? विचार करू लागले की आपण आजपर्यंत कष्टाने हे सगळे पैसे मिळवले, धन मिळवलेत, आपल्याकडं हुनर आहे पैसा मिळवायचा. आपल्याला जर योग्य वातावरण मिळालं तर कदाचित आपण पुन्हा उभारी धरू शकू. माणसाच्या मनामधला हा रजो आणि तमोगुण याचा जर कुठला आशादायक बाजू असेल तर ती मनुष्याला कर्म प्रवृत्त करते, म्हणजे फळाच्या आधाराने प्रवृत्त करते. बघा, समाधान या गोष्टीची जर एखादी नकारात्मक बाजू सांगायला गेलो तर ती अशी असते की आहे त्या स्थितीमध्ये समाधान मनुष्य मानणं हे एका दृष्टीने संतांनी जे सांगितले त्याचा अर्थ आम्ही नीट समजून न घेता समाधान या शब्दाला झोंबू पाहतो. कर्म आपण अत्यंत उत्कट करावं. आपल्या स्वधर्मापासून, आपल्या असलेल्या स्वधर्माच्या कर्मांपासून कधी पळून जाऊ नये, कारण की आता मी समाधानात आहे, कशाला ते सगळं करायचं असा विचार करून आपण आपल्या कर्मांपासून पळ काढणं याचं नाव समाधान नाही. अनेक लोक म्हणतात ना, आता नामस्मरणाला वेळ मिळाला पाहिजे म्हणून सगळा व्यवसाय, धंदा, नोकरी सगळं सोडून दिलंय आणि आता घरी बसून जप करतोय.
हे श्री महाराजांना कदापि आवडत नाही. महाराज म्हणतात प्रपंचाच्या गडबडीमध्येच तुम्हाला नामस्मरण करता यायला पाहिजे. प्रपंचाच्या गडबडीतच तुमचा परमार्थ हा बसला पाहिजे. त्यामुळं या कलियुगामध्ये समाधान या शब्दाचा अर्थ देखील आपण कर्मांचं विसर्जन करून करण्याचा प्रयत्न करतो. नाही, कर्म अत्यंत उत्कृष्ट करत असताना आपण आपल्याला मिळालेल्या फळाला भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारण्याची ही वृत्ती म्हणजे समाधान आहे. त्यामुळे समाधान देखील कलियुगामध्ये आपण नकारात्मक पद्धतीने वापरतो आणि रजोगुण आणि तमोगुण आम्ही सोडायला तयार होत नाही. याचं कारण आम्हाला कर्म करण्याची चेतना या रजो आणि तमोगुणांमधून येत असते. मी तुम्हाला एकदा एका सरकारी अधिकाऱ्याचं उदाहरण सांगितलं होतं ना बऱ्याच वेळा, की गोंदवल्याच्या आजूबाजूला त्यांचं घर, परंतु ते गोंदवल्याच्या दर्शनाला जायचे नाहीत, रामनाम घ्यायचे नाहीत. मी म्हटलं हो का असा तुम्ही एवढा चांगला सुवर्ण कांचन योग तुमच्या आयुष्यात असताना जात नाही गोंदवल्याला? म्हणाले अरे मी जायचो, मी जप पण करायचो, परंतु मी ज्या परिस्थितीमध्ये माझी नोकरी करतोय, जिथं मला माझे हात काळे केल्याशिवाय नोकरीच करता येत नाही, मला त्या गोष्टींचा भयानक त्रास व्हायला सुरुवात झाला. कारण मी जसं नामस्मरण करायचो माझी आसक्ती सुटू लागली, आणि आसक्ती जर मी सोडली आणि जर या सगळ्या गोष्टी जर मी सोडल्या तर मला इथं नोकरी करता येणं केवळ अशक्य होणार आहे. म्हणून मी नामस्मरण सोडून दिलं. मला त्या माणसाचा प्रामाणिकपणा फार आवडला, कारण आम्हाला बऱ्याचदा कळतच नाही नामस्मरणाने होतं काय. नामस्मरण निरासक्त करतं सज्जनो तुम्हाला. त्यामुळे रजो आणि तमोगुण कलियुगामध्ये जर आम्ही सोडायचा प्रयत्न केला तर आम्ही बऱ्याचदा कर्म करण्याची प्रेरणा गमावून बसतो. या दोन्ही गोष्टी आम्हाला नीट समजून घेतल्या पाहिजेत, गुरुमुखातून समजून घेतल्या पाहिजेत. आणि त्यासाठी एकच सूत्र आम्हाला सद्गुरु राया देतो की प्रपंचा मानतु प्रभू सेवा, संसारा मानतु प्रभू सेवा. हा संसार भगवंताची सेवा आहे, त्याने जसा दिलेला आहे तो मनोभावे करणं ही भगवंताची सेवा आहे. हे आपल्याला कर्म करण्यासाठी उद्युक्त करतं आणि कर्मफळ गुरुचरणांच्या ठिकाणी कृष्णार्पणमस्तू करण्याची सद्भावना देखील देतं. अशा रीतीने सज्जनो, या कलियुगात आम्ही कर्मप्रेरक राहत असतानाही समाधानामध्ये राहू शकतो. परंतु भुशुंडींच्याकडे ह्याच्यातलं काहीच नव्हतं. कारण भुशुंडीजींनी स्वतःच सांगितलं की मला पैसा एवढा विलक्षण मिळाला होता, त्यामुळे मी अत्यंत उन्मत्त झालो होतो माझ्या आचरणाने, शीघ्र संतापी झालो होतो, अद्वा तद्वा बोलणारा झालो होतो. आणि सज्जनो, एक गंमत अशी आहे ना की आयुष्यामध्ये गरिबी आणि श्रीमंती या दोन्ही गोष्टी मनुष्याला त्याच्या प्रारब्धानुसार भोगाव्या लागतात. परंतु जर श्रीमंतीच्या पश्चात गरिबी आली तर ती पचवणं फार अवघड पडतं. परंतु गरिबीच्या पश्चात जर श्रीमंती आली तर त्या श्रीमंतीमध्ये देखील आपले पाय जमिनीवरती राहतात, कारण कळतं की आपण कुठून आलेलो आहे. इथं भुशुंडीजी हे स्वतः आधीच उन्मत्त झालेले, श्रीमंत, पैसा अडका, मी म्हणेन ती पूर्व दिशा, अशा पद्धतीने अहंकारात जगणारे, आणि जेव्हा त्यांना अशा पद्धतीने गरिबीला सामोरं जावं लागलं त्या क्षणी त्यांच्या मनामध्ये काय विलक्षण अहंकाराचं रसायन तयार झालं असेल याचा आपण विचार केलेलाच बरा. बऱ्याचदा परिस्थितीमुळे मनुष्य गप्प बसतो. आपण बघतो ना, एखादा गरीब मनुष्य असतो, त्याला आपण रागवलो, बोललो तरी तो चार गोष्टी ऐकून घेतो, म्हणतो बाबा काय करायचं, पोटा पाण्याचा प्रश्न ऐकून तर घ्यावंच लागेल. परंतु तो आतमध्ये आपण जे बोलतोय त्याच्याशी सहमत नसतो, त्याचा उद्रेक होत असतो, संताप होत असतो. अरे माझ्याकडे 4 पैसे उदे, मी तुला दाखवून देईन, अशी भावना देखील त्याच्या मनामध्ये असते, परंतु तो तोंडाने बोलत नाही. भुशुंडीजी देखील अत्यंत व्यावहारिक होते. त्यांना कळाले की आता आपण पहिल्या इतके श्रीमंत राहिलेलो नाही, त्यामुळे उगीच आता लोकांवरती अद्वा तद्वा ओरडून चालणार नाही. म्हणून ते विष हृदयामध्ये धारण करून, मौन धारण करून उज्जैनला गेले. आणि व्यापारासाठी हीच वृत्ती माणसाला लागते. तोंड गोड ठेवणं, जरी कटुता असली तरी ती हृदयामध्ये ठेवणं, आणि वर अत्यंत लोकांशी प्रेम व्यक्त करत राहणं,
अशा रीतीने आपल्या कपट जाळामध्ये लोकांना ओढवून घेणं आणि त्यातून आपला व्यापार हा वृद्धिंगत करत राहणं. आणि हे भुशुंडीजींना सहज जमलं आणि त्यामुळं ते लगेच म्हणतायत की गयं उज्जैनी सुनूर गारी दीन मलीन दरिद्र दुखारी. मी गेलो उज्जैनला खरा, कशा अवस्थेमध्ये गेलो? दीन, मलिन, दरिद्री आणि दुःखी 4 गुणधर्म आहेत. दीन आहे कारण एवढा मोठा पैसा अडका, एवढी मोठी संपदा सगळं सोडून मी आशाळभूतपणे या उज्जैनमध्ये आलो. विचार करू लागलो की मी देखील अशा या उज्जैन सारख्या अत्यंत संपन्न नगरीमध्ये पुन्हा माझी संपन्नता प्राप्त करू शकीन का, म्हणून आशाळभूतपणे सगळीकडे पाहतोय. हीच ती दीनवृत्ती. मलिन आहे कारण असं वाटत होतं की हे लगेच लवकरात लवकर मला प्राप्त करायचंय आणि त्यामुळे मनामध्ये अनेक प्रकारच्या क्लुप्त्या, प्रयुक्ता, कपट हे सतत वारंवार चालू असायचं. हीच माझ्या मनाची मलिनता होती. दरिद्रता तर माझ्याबरोबर आलीच होती आणि त्यामुळे मी अत्यंत दुःखी देखील होतो. बघा, आता इथे एक गंमत अशी आहे की भुशुंडीजींनी स्वतःच मान्य केले की मी अयोध्येमध्ये जन्माला आलो, परंतु मला अयोध्येचं महत्व कधी कळालं नाही. बघा, रामाच्या तुम्ही अत्यंत निकट असला तरी रामाची ओळख कोण करून देऊ शकेल? महादेवाच्या कृपेशिवाय राम कसा कळणार? त्याचा धाम कसं कळणार? त्याचं नाम कसं कळणार? त्याचं रूप कसं कळणार? त्याची लीला कशी कळणार? तुम्हाला गुरुशिवाय हे कोणीच सांगू शकत नाही. आणि त्यामुळं प्रारब्धामध्ये या अयोध्येत जन्म घेण्याचं विलक्षण सद्भाग्य त्यांना मिळालं. त्यामध्ये भरपूर संपदा देखील त्यांनी अयोध्येमध्ये कमवली, परंतु अयोध्येची खरी संपदा आहे रामाचं प्रेम. आणि त्या दृष्टीने जर बघायला जावं तर भुशुंडी हे अत्यंत दरिद्रीच राहिलेले आहेत अयोध्येत, कारण त्यांना कधी हे रामाचं प्रेम आलंच नाही. आणि त्यामुळे भगवंताने देखील विचार केला असावा की अरे, अयोध्येमध्ये जन्म घेण्याचं सद्भाग्य या भुशुंडीला मिळालं, परंतु त्याला कधी असं वाटलं नाही का की चला राम जन्मभूमीवरती जावं, राम लल्लाचं दर्शन घ्यावं, शरयूमध्ये स्नान करावं, हनुमंत गडीमध्ये जाऊन हनुमंताला प्रणाम करावा, कुठेतरी रामायण वाचावं, ऐकावं, त्याचं नाम घ्यावं. हे सगळं अयोध्येमध्ये राहून देखील या भुशुंडीला जमलं नाही. अरे अरे, एवढं मोठं सद्भाग्य तो गमावून बसतोय, काय करावं? रामराया दयाळू आहे. जसं माता सतीला देखील संभ्रम झाला आणि संकोचाने जेव्हा ती महादेवाकडे परत जाऊ लागली तेव्हा रामाने करुणामय होऊन तिला विश्वरूप दर्शन घडवून आणलं. भुशुंडीजींच्या बाबतीत देखील रामाने अशीच क्लुप्ती केली. हे दुष्काळ वगैरे दुःखद प्रसंग त्यांच्यामध्ये त्याने त्याच्या आयुष्यात आणले. ह्याचं कारण एकच होतं की जेणेकरून या अयोध्येमधून तो बाहेर पडेल आणि कुठल्या तरी एखाद्या सक्षम सद्गुरूच्या आधाराने महादेवाची प्रार्थना उपासना करून माझ्या स्वरूपाची तो प्राप्ती करून घेईल. आणि या भूमिकेतून या अयोध्येमध्ये दुष्काळ आलाय, अन्यथा अयोध्येमध्ये दुष्काळ कदापि शक्य नाही. यातून एक सुंदर सूत्र येतं सज्जनो, की जीवनामध्ये जेव्हा जेव्हा अशा प्रारब्धाच्या दुःखद प्रसंगांना आम्हाला सामोरं जावं लागतं तेव्हा एक गोष्टीचा विश्वास आपण आपल्या मनामध्ये ठेवावा, जो कधीच आपण सोडू नये, की रामा, हे सगळं तू माझ्या कल्याणाचं करतोयस. या सगळ्या दुःखांमधून मला कदाचित तू माझं आत्मकल्याणच करू इच्छित आहेस आणि त्या आत्मकल्याणाच्या पलीकडे दुसरं काय पाहिजे मला. त्यामुळे मी तुझ्या या दुःखांना देखील सहर्ष स्वीकारतोय. तू जसं ठेवशील तसं मी राहीन, परंतु प्रभो, मला आपल्या दर्शनाची अत्यंतिक ओढ आहे. तिथं मात्र मला तुम्ही कधीच रिकाम्या हाताने परत पाठवू नका. असा मनामध्ये जर विचार ठेवला तर प्रारब्धाचे आलेली संकट देखील आपण अत्यंत हसत खेळत स्वीकारू शकतो आणि त्यामध्ये भगवंताचं स्मरण करू शकतो. उज्जैनला भुशुंडी आलेले आहेत अत्यंत दुःखी अवस्थेमध्ये, परंतु पुन्हा आपल्या या व्यावहारिक चतुराईच्या आधाराने, या आपल्या हृदयामध्ये असलेल्या वेगवेगळ्या क्लुप्त्या प्रयुक्तांच्या आधाराने त्यांनी एका छोट्या व्यवसायामध्ये लगेच आपला जम बसवला आणि बघता बघता गये काल कछु संपत्ती पाही, काही काळ निघून गेला आणि पुन्हा त्यांनी तिथं भरपूर संपदा मिळवली. आणि आता विचार केला की पुन्हा कशाला अयोध्येला जायचं, आता तिथं काय राहिलंय आपलं, आता इथंच आपण राहूत. अशा रीतीने उज्जैनमध्येच भुशुंडीजींनी आता आपला निवास करण्याचं ठरवलं.
मग अशा उज्जैनला राहत असताना त्यांच्यामध्ये असलेली महादेवाची भक्ती स्वाभाविकपणे वरती उदयाला आली. बघा किती सुंदर सुंदर सूत्र आपल्याला कळतात. जेव्हा अयोध्येमध्ये संपदा उपभोगत होते तेव्हा भुशुंडीजी महादेवाची भक्ती करत होते म्हणून लिहिलं. त्यानंतर दारिद्र्य आलं, त्यानंतर महादेवाचा विसर पडलाय. उज्जैनला आले तरी प्रथमतः जाऊन महादेवाचं या महाकालाचं दर्शन घेतलंय याचा कुठं उल्लेख नाही. आणि जेव्हा संपदा पुन्हा प्राप्त झाली तेव्हा पुन्हा महादेवाची आराधना सुरू झाली. हे आहे सांसारिकाचं चरित्र. संपत्ती अथवा विपत्ती जैसी पडेल काळगती, नामस्मरणाची स्थिती सांडूच नये, हे सेवळ सगळे आमचे मुखाचे बोल आहेत. भरल्या पोटीच आम्ही सगळा परमार्थ करतो. भुशुंडी देखील जेव्हा दरिद्रतेमध्ये होते, मलिन होते, दीन होते, दुःखी होते, तेव्हा कदाचित महादेवाशी कट्टी घेऊन बसले असतील की मी तुझी एवढी पूजा अर्चा केली, तू मला एवढं दुःख देतोस. आणि या उलट जेव्हा आता संपदा आली आहे तेव्हा पुन्हा देव त्यांना आठवलेला आहे. सज्जनो, अशा या भुशुंडीजींचं चरित्र आपण आता उद्याच्या कथा विभागामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.